आम्ही त्यांच्यासोबत राहिलो काय, म्हणून मिलके करेंगे ना. म्हणून आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा विनंती केली की तुम्ही आमच्याबरोबर या, आपण मिळून या येणारे निवडणूक लढू आणि खऱ्या अर्थानं चांगलं सरकार द्यायचं काम करू. म्हणून आम्ही त्यांना खुली ऑफर सुद्धा दिलेली आहे, आपल्या माध्यमातून अनेक वेळा दिलेली. प्रकाश आंबेडकर सारखा मोठा नेता जर आमच्याकडे आला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक ऑफरच दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची ऑफर आहे, त्यांनी भाजप सोडवा आणि आमच्या सोबत यावं. तेच तर बघू आता. सर, सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली जाते, मात्र त्यांच्या पार्टनरवर कारवाई केली जाते असं सांगतात. आणि केटरिंग आजही सुरू आहे, जवळपास 16 ते 20 कोटी रुपयांची खोटी बिलं काढण्यात आल्याचं आरोप होत. त्यांनी संजय राऊतने त्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. हे त्यांनी मीडियासमोर स्वतः कबूल केलेलं आहे की आमच्या या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण बरोबर अनेक लोक होते. याचा अर्थ घोटाळा झाला हे सिद्ध होतंय. म्हणून आता यांना माफी नाही. हे काही दिवसानंतर जे जे त्यामध्ये गुंतलेले असतील ते सर्व जेलमध्ये जातील, एवढं मात्र निश्चित आहे. थँक्यू. प्रकाश आंबेडकरांचं भाषण. जातीय समीकरण लक्षात घेता भाजपसाठी राज्यसभेसाठी खेळी चालू सध्या. राज्यातून तावडे, पंकजा मुंडे आणि रहाटकरांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे. भाजप पक्षामध्ये कधी कोणाला संधी दिली जाईल हे कधी कोणताही भविष्यवाला सुद्धा सांगू शकत नाही. कारण हे ठरवताना त्यांची असलेली यंत्रणा, त्यांची असलेली कार्यपद्धती आणि ते घेतात असलेले निर्णय याची फक्त अंमलबजावणी होते. आणि